generated to access the bucket, right? Then when we upload, म्हणजे जसा एंड पॉइंट URL आपल्याला जनरेट झाला होता, प्रत्येक ऑब्जेक्टचा एक एंड पॉइंट URL जनरेट होईल, राईट? देन when we upload the object into bucket, when we upload the object into the bucket, then every object will get its own endpoint URL, right? By default, buckets and objects are the private that we need to make them as a public. त्याला आपल्याला public बनवायला लागेल, right? Then S3 is a global service where buckets are the regional specific. जर तुम्हाला कोणाला ऍक्सेस द्यायचाच नसेल, राईट, तर तुम्ही काय करू शकता, त्याला प्रायव्हेट ठेवू शकताय. आणि जर प्रायव्हेट ठेवला आणि पर्टिक्युलर मेंबरला तुम्हाला ऍक्सेस द्यायचा आहे, तर त्याला तुमचे क्रेडेन्शियल्स द्यावे लागतील. त्याच्या अकॉर्डिंगली तो काय करू शकतो, तुमच्याकडे जे काही बकेट्समध्ये जे काही व्हॅल्यूज आहेत किंवा जो काही ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट तो ऍक्सेस करू शकतो. याच्यानंतर आपल्याला डिस्कस करायचं आहे व्हॉट एक्झॅक्टली द स्टॅटिक वेबसाईट. जसं आपण स्टॅटिक वेबसाईट सकाळी बघितलं, वेबसाईट इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ द वेब पेजेस, राईट? वेबसाईट्स आर डिवायडेड इंटू टू टाइप्स. फर्स्ट वन इज अ स्टॅटिक, सेकंड one is a dynamic website, right? The website which gives the same response and same content for all users, that is called as a स्टॅटिक वेबसाईट. डायनॅमिक काय असते, प्रत्येक युजरला डिफरंट डिफरंट रिस्पॉन्स भेटेल, राईट? याच्यामध्ये बघा आपल्याला काय करायचं, एक छोटीशी काय करू, एक सेकंड, मी एक 2-3 index.html आणि एररची एक फाईल डाउनलोड केली आहे. आपण एकदा स्टॅटिक वेबसाईटला ट्राय करू. वेट, एकदा आपण एक्स्ट्रॅक्ट करू याला. कॉम्प्रेस, एक्स्ट्रॅक्ट, वेट. स्टॅटिक वेबसाईट. मी ब्राउझर वरतून 2 डाउनलोड केलेत फाईल. बघू वर्कआउट झालं तर ठीक आहे. नसेल तर तुम्हाला मी प्रोसेस एक्झॅक्टली सांगतो काय आहे ते. ठीक आहे. एक्स्ट्रॅक्ट हिअर. येस. एररची एक फाईल आहे. देन असेट्स आहेत. हा एक अपलोड करू आणि इंडेक्सची एक फाईल आहे. ठीक आहे. आता बघा, जसं मी तुम्हाला लास्ट सेशन मध्ये सांगितलं होतं की तुम्हाला काय करायचं, एक थोडक्यात सांगतो तुम्हाला एक्झॅक्टली स्टॅटिक वेबसाईट काय असते. आता जसं तुम्हाला मी कॉलेजची वेबसाईट सांगितली होती, एखाद्या कॉलेजची वेबसाईट आहे, ठीक आहे. ते कॉलेजची वेबसाईट तुम्ही ऍक्सेस केल्यानंतर कॉलेजच्या वेबसाईटमध्ये त्यांच्याकडे कोणते कोणते कोर्सेस अवेलेबल आहे. समजा एक इंजिनिअरिंग कॉलेजची वेबसाईट आहे, तर त्यांच्याकडे कोणते कोणते ट्रेड्स अवेलेबल आहेत, कोणते कोणते फॅकल्टीज आहेत, राईट? काय एक्झॅक्टली फॅसिलिटीज ते प्रोव्हाइड करतात, राईट? लाईक जिमखाना असेल किंवा लाईक स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज कोणते कोणते आहेत, ते सगळ्या वेबसाईटमध्ये त्यांचे दिलेले असतं, राईट? फी स्ट्रक्चर असेल किंवा त्यांचे जे काही लाईक अॅन्युअल स्पोर्ट्स असतील, अॅन्युअल जे काही लाईक फंक्शन्स असतील, त्याच्या रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन असते त्या वेबसाईटवरती असते. सिमिलर लाईक समजा आपल्याला एक स्टॅटिक वेबसाईट होस्ट करायची आहे, ठीक आहे. आता आपण सकाळी मॉर्निंगच्या सेशनला काय बघितलं की आपल्याला एक्झॅक्टली काय करायचंय, फाईल्स आणि ऑब्जेक्टला डायरेक्टली काय करायचं, S3 बकेटला स्टोअर करायचं आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली त्याला ऍक्सेस करायचं. जसं मॉर्निंगला आपण बघितलं की याच्यामध्ये तुम्ही काय केलं, सकाळी या बकेटमध्ये आपण एक 2-3 बकेट्स क्रिएट केले होते. आठवतंय ना सगळ्यांना? एव्हरीवन, बकेट्स क्रिएट केले होते आपण, केले होते का नाही? येस. डेव्हऑप्सचं एक बकेट क्रिएट केलं होतं, जावाचं एक बकेट क्रिएट केलं होतं. डेव्हऑप्सच्या बकेटमध्ये काय काय मटेरियल आहे आपल्याकडं, एक कलेक्शनचा एक पॉइंट आहे, त्याच्यानंतर प्रोडक्ट आहे आणि प्रोडक्ट आय मीन एक एक्सेल आहे आणि एक पीडीएफ आहे. आपण याला काय कसं ऍक्सेस केलं, याच्यावरती क्लिक केलं आणि त्याच्यानंतर त्याची एक एंड पॉइंट URL आपल्याला एक जनरेट झाली बघा, ऑब्जेक्ट URL, राईट? त्याला डायरेक्टली कॉपी करून आपण काय केलं, एक सेकंड, त्याला आपण डायरेक्टली कॉपी करून काय केलं, त्याला इथे ऍक्सेस करायला ट्राय केलं. जसं की बघा, ते एंड पॉइंट URL मी इथे लाईक ब्राउझरला हिट केली, ऑटोमॅटिकली यू विल गेट द ऍक्सेस ऑफ दॅट पर्टिक्युलर फाईल. कसा ऍक्सेस भेटला, कारण आपण त्याचा ऍक्सेस इनेबल केलाय पब्लिक मध्ये, राईट? तसं आपल्याला काय करायचं आहे, एक समजा तुमच्याकडे एक कॉलेजची वेबसाईट आहे असं कन्सिडर करा. मी आता बनवत बसत नाहीये, राईट? बनवायचं काम कोणाचं आहे, हे डेव्हलपरचं आहे. यू आर ओनली रिस्पॉन्सिबल टू होस्ट अवर स्टॅटिक वेबसाईट, राईट? तुम्हाला कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये कोडिंग करायची गरज नाहीये किंवा तुमची रिस्पॉन्सिबिलिटीज ती नाहीये. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय, एखादा तुम्हाला टास्क आला की S3 बकेट वरती तुम्हाला एक स्टॅटिक वेबसाईट होस्ट करायचं, देन हाऊ वी कॅन होस्ट इट. तुम्हाला 2 फाईल्स दिल्या जातील, एक एररची फाईल दिली जाईल, एक तुम्हाला
सक्सेसची फाईल दिली जाईल. index.html आणि error.html त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला काय करायचंय, एक बकेट क्रिएट करायचं आहे आणि त्या बकेटमध्ये तुम्हाला ती स्टॅटिक वेबसाईट तुम्ही होस्ट करू शकताय. फॉर एक्झाम्पल, लेट मी क्रिएट वन मोर बकेट. याच्यामध्ये काय करू, बकेट वरती जाऊ, एक बकेट क्रिएट करूयात. ठीक आहे. समजा आय एम गोइंग टू क्रिएट हिअर द माय बकेट 101, राईट. याच्यामध्ये बघा जनरल पर्पज ऍज इट इज ठेवायचं आहे. याच्यानंतर ACL आय वॉन्ट टू गिव्ह द ऍक्सेस कंट्रोल, राईट. फॉर दॅट आय वॉन्ट टू इनेबल हिअर, राईट. त्यामुळे मी काय केलं, इनेबल केला. स्क्रोल डाऊन करायचंय. त्याच्यानंतर पब्लिक ऍक्सेस आपल्याला काय करायचंय, इथे चेकबॉक्स वरती क्लिक करायचंय आणि अॅक्नॉलेज करायचंय. स्क्रोल डाऊन, जस्ट क्लिक ऑन द क्रिएट बकेट. ऑटोमॅटिकली यू विल गेट द, कोणतरी हे ऑलरेडी यूज केलेलं आहे त्याच्यामुळे 102 ला एकदा ट्राय करू. होतंय का, नाही होतंय, राईट. 001 नाहीच, हा पण ट्राय झालेला आहे. हम्म. ठीक आहे. लेट मी क्रिएट द बकेट. काय म्हणते हा, API सर्व्हर नेम स्पेस, माय बकेट क्रिएट का होत नाही आहे. माय बकेट वेब, इथे बघा बकेट विथ द सेम नेम ऑलरेडी एक्झिस्ट. आता कोणीही या बकेटमध्ये, कारण हे रिजनल स्पेसिफिक आहे, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं, या एकाच रिजन मध्ये मल्टिपल युजर्स असणार आहेत की त्यांनी हे बकेट ट्राय केलेलं असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं काय करावं लागेल की एक युनिक बकेट क्रिएट करावं लागेल. माय बकेट किंवा असं कोटेक वगैरे देऊ, म्हणजे आपल्या इन्स्टिट्यूटचं नेम वगैरे असं काहीतरी आपण. ठीक आहे. देन लेट मी क्रिएट इट. येस, सक्सेसफुली क्रिएट होईल आता, राईट. सो आपल्याकडे एक आणखीन एक बकेट क्रिएट झालंय. कोणतं वालं, हे वालं माय बकेट कोटेक. हे कसं काय क्रिएट झालं बरं, अच्छा कोणीतरी क्रिएट मी केलेलं. क्रिएट केलं. मी क्रिएट केलं. तर माय बकेट कोटेक नावाचं आपण एक काय केलंय, एक बकेट क्रिएट केले. ठीक आहे. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. याच्या आतमध्ये जायचं आहे. सेकंड स्टेप कोणती आहे बघा. फर्स्ट स्टेप काय सांगितली होती, क्रिएट अ S3 बकेट विथ युनिक नेम, अपलोड द फाइल्स अँड फोल्डर इनटू द बकेट विथ पब्लिक रीड ऍक्सेस. ठीक आहे. याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही, फोल्डर्स अपलोड करा, फाइल्स अपलोड करा. आता सकाळी मॉर्निंगला आपण काय केलं होतं, गाईज, फाइल्स अपलोड केल्या होत्या. लेट्स ट्राय फॉर द फोल्डर नाव. मी काय करतो, हे असेट्स नावाचं फोल्डर मी तिथे अपलोड करतो. ठीक आहे. लेट मी क्रिएट हिअर द फोल्डर, अदरवाइज वी कॅन अपलोड द फोल्डर ऍज वेल, राईट. अपलोड वरती क्लिक केला, त्याच्यानंतर ऍड फोल्डर, सकाळी आपण फाइल्स ऍड केलेत, राईट. त्याच्यानंतर कुठे आहे हा, इथे आहे, वेट. असेट्स नावाचं फोल्डर मी काय करतो, एकदा आतमध्ये चेक करू. येस, CSS आहे, सॉरी CSS आहे, फॉन्ट्स JS. ठीक आहे. मी असेट्स नावाचं फोल्डर काय करतोय, अपलोड करतोय, राईट. जस्ट क्लिक ऑन द अपलोड. याच्यामध्ये बघा मल्टिपल फाइल्स आहेत, त्याच्यामुळे हा काय करेल, थोडासा टाइम घेईन. ऑटोमॅटिकली विल अपलोड एट द फाइल्स, राईट. हा इथे बघा, अपलोड करता वेळेस ऍट द फाइल्स अँड फोल्डर यू वॉन्ट टू अपलोड टू S3 टू अपलोड फाईल लार्जर दॅन 160 GB. ठीक आहे. यूज द AWS CLI. जर तुमची 160 GB पेक्षा जास्त डेटा असेल तर तुम्हाला CLI चा यूज करावा लागेल. आता CLI एक्झॅक्टली काय आहे ते पुढल्या आपण सेशन मध्ये बघायचं आहे. ठीक आहे. अदरवाइज AWS SDK आहे और Amazon S3 REST API. ठीक आहे. हे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे. बट आपल्याला काय करायचंय, डायरेक्टली आपण काय करायला, तो फोल्डर आता इकडून आपण अपलोड केलाय. याला सगळ्याला सिलेक्ट करा. त्याच्यानंतर गो टू द परमिशन आणि आपल्याला काय करायचंय, प्रायव्हेटचे आपल्याला पब्लिक ठेवायचे. ठीक आहे. पब्लिक परमिशन करा आणि अंडरस्टँड वरती क्लिक करून जस्ट क्लिक ऑन द अपलोड, राईट. दॅट इज अ वे टू अपलोड द फाइल्स. हा थोडासा वेळ घेईल, वेट. कारण आपण मग सकाळी मॉर्निंगला एकच फाईल अपलोड केली, आता मल्टिपल फाईल्स आहेत फोल्डरच्या आतमध्ये. ओके, झाले का अपलोड. येस. याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला, याच्यानंतर आपल्याला फाईल्स दोन अपलोड करायच्यात. एक फोल्डर अपलोड केला, त्याच बकेटमध्ये परत जाऊ आपण. क्लोज करतो मी इथे. बकेट कुठे आहे बघा, इथे. या बकेटमध्ये कोणता बकेट आहे, माय बकेट कोटेक मध्ये आपण काय केलं, एक असेट्स नावाचं फोल्डर अपडेट केलं.
अपलोड केलंय, राईट? फोल्डर नंतर फॉरवर्ड स्लॅश येतो, याचा अर्थ हा फोल्डर आहे, लक्षात घ्या. असेट नंतर फॉरवर्ड स्लॅश आहे, राईट? आणि इथे सुद्धा सिम्बॉल आहे बघा त्याचा. तर याला कन्सिडर करायचं, हा काय झाला, फोल्डर झाला, किंवा इथे राईट करून आलेलं असतं. टाइप काय आहे, फोल्डर आहे. याच्यानंतर समजा मला काय करायच्या, 2 फाइल्स सुद्धा अपलोड करायच्या आहेत. ठीक आहे. लेट मी ऍड द फाइल्स. एक मिनिट, त्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल. वेट. फोल्डर ऍड केला, इनेबल स्टॅटिक वेबसाईट होस्टिंग. ठीक आहे. मी काय करतो आता, फाइल्स ऍड करतो. क्लिक ऑन द ऍड फाइल्स. परत तिथे ज्या फाइल्स आहेत, आता आपल्याकडे बघा एररची एक फाईल आहे. जस्ट क्लिक ऑन द एरर फाईल. ही एक फाईल आपण आय मीन अपलोड करतोय. आणखीन एक करू, ऍड फाइल्स. याच्या अगोदर आणखीन एक आहे, याच्यामध्ये इंडेक्सची एक फाईल आहे, आणि या फाईलला सुद्धा मी काय करतोय, अपलोड करतोय. अरे यार, एका वेळेस एकच होते. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. याला पहिला काय करू आपण, परमिशन देऊ. परमिशन प्रायव्हेटचे आपल्याला पब्लिक करायचे आहे. क्लिक ऑन द अंडरस्टँड. क्लिक ऑन अपलोड. ठीक आहे. एक इंडेक्सची फाईल अपलोड झाली. त्याच्यानंतर आणखीन एक फाईल अपलोड करा. परत मी क्लोज करतोय. ठीक आहे. काय काय झालं बघा याच्यामध्ये, एक असेट नावाचा फोल्डर, त्याच्यानंतर इंडेक्स डॉट एच टी एम एल नावाची HTML ची एक फाईल. ठीक आहे. आणखीन एक अपलोड करा. एक एररची एक फाईल अपलोड करू. ऍड फाइल्स. अगेन कोणती राहिली याच्यामधली, एररची एक फाईल राहिली. एररला पण इंडेक्सच आहे का? वेट, घेतो का आहे एकदा चेक करू आपण, नाहीतर रिनेम करू त्याला. क्लिक ऑन द ग्रँड पब्लिक ऍक्सेस, देन क्लिक ऑन अपलोड. येस, अपलोड झाला सक्सेसफुली. लेट मी चेक. वेट. वेट. आय गेस मला वाटतं आपल्याला फोल्डरचं आय मीन फाईलचं नेम चेंज करावं लागेल. ठीक आहे. एरर मध्ये सुद्धा इंडेक्स डॉट एच टी एम एल आहे, याला मी काय करतो, रिनेम करतो, एरर करतो. ठीक आहे. ही एररची एक फाईल, आणि ती कोणती असेल, एक सेकंड, बकेट्स, माय बकेट. याला सुद्धा मी डिलीट करतोय. ठीक आहे. परत एकदा अपलोड करतोय आपण. काय म्हणतोय हा, सिलेक्ट. ओके. इथे आपल्याला परमनंटली डिलीट असं लिहावं लागेल. परमनंटली डिलीट. ठीक आहे. Then click on the delete object. Yes, successfully deleted the object. Now let me check की आपल्याकडे एकच फोल्डर आता अवेलेबल असायला पाहिजे. ठीक आहे, असेट्सचा. आता याच्यामध्ये मी काय करतोय, परत त्या बकेटमध्ये 2 फाइल्स ऍड करतोय. एक कोणती, एररची एक फाईल. ठीक आहे. एक एररची फाईल अटॅच करतोय. ओपन. त्याच्यानंतर सिलेक्ट करायचं त्या फाईलला. फाईल कुठे आहे बघा, एरर डॉट एच टी एम एल. परमिशन. त्याच्यानंतर ग्रँड पब्लिक ऍक्सेस, अंडरस्टँड, देन जस्ट क्लिक ऑन द अपलोड. झाली का अपलोड, एररची एक फाईल अपलोड झाली, राईट? परत एकदा काय करा, आणखीन एक इंडेक्स डॉट एच टी एम एल ची फाईल अपलोड करा. अगेन अपलोड, ऍड फाइल्स. त्याच्यानंतर कुठे होतं गाईज, हा ह्याच्या पाठीमागेच होतं, एरर मध्ये आहे आपण आता. याच्यामधली मी ही वाली फाईल अपलोड करतो. then select this file, click on the permission, right? Then grant public access, understand, click on upload. सॉरी. तर काय झालं बघा, 2 फाइल्स आपण अपलोड केल्या, एक फोल्डर आपण अपलोड केलाय, राईट? याच्यानंतर मला काय करायचंय, सेकंड स्टेप कोणती होती, फर्स्ट स्टेप कोणती झाली, युनिक. सॉरी. एक आपण काय केलं, एक युनिक नेमचा एक बकेट क्रिएट केला. त्याच्यानंतर फाइल्स आणि फोल्डर आपण अटॅच केले त्याच्यामध्ये. त्याला दोन्हीला पण काय केलं, पब्लिक रीड ऍक्सेस दिलाय, राईट? याच्यानंतर इनेबल स्टॅटिक वेबसाईट होस्टिंग.
ते कुठे इनेबल करायचंय? बकेट प्रॉपर्टीज मध्ये जाऊन. ठीक आहे. इथे बघा तुम्हाला प्रॉपर्टीज नावाचं एक टॅब दिसतोय. जस्ट क्लिक ऑन द प्रॉपर्टीज. याच्यामध्ये स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि एंडला जायचं आहे. इथे तुम्हाला दिसतंय बघा स्टॅटिक वेबसाईट होस्टिंग. ठीक आहे. याच्यामध्ये सध्या काय आहे? डिसेबल आहे. त्याला काय करायचं आहे तुम्हाला? इनेबल करायचं आहे. जस्ट क्लिक ऑन द एडिट. इथे बघा दिसतंय तुम्हाला, इथे डिसेबल आहे, इथे इनेबल आहे, राइट? जस्ट क्लिक ऑन द इनेबल. इथे तुम्हाला सांगेल तो की होस्टिंग टाइप होस्ट अ स्टॅटिक वेबसाईट. येस, आय वॉन्ट टू होस्ट द स्टॅटिक वेबसाईट. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, जर सक्सेस भेटला तर इंडेक्स डॉट एच टी एम एल फाईल आपल्याला ऍक्सेस होईल. जर एरर भेटला तर एरर डॉट एच टी एम एल फाईल आपल्याला ऍक्सेस होईल. त्याच्यामुळे इथे काय राईट करा? इंडेक्स डॉट एच टी एम एल, सॉरी, इंडेक्स डॉट एच टी एम एल. एरर भेटला तर एरर डॉट एच टी एम एल, राईट? स्क्रोल डाऊन करायचं आहे, स्क्रोल डाऊन करायचं आहे, जस्ट क्लिक ऑन द सेव्ह चेंजेस. काय केलं लक्षात आलं? प्रॉपर्टीज मध्ये गेलो मी, एकदम लास्टला जायचं आहे. इथे बघा, इथे एक स्टॅटिक वेबसाईट होस्टिंग डिसेबल होता, त्याला मी इनेबल केला, राईट? आणि त्याच्यामध्ये एडिट करून काय केलं मी? इनेबल केला. त्याच्यामध्ये मी 2 फाईल्स ज्या आपण अपलोड केल्या होत्या, इंडेक्स डॉट एच टी एम एल आणि एरर डॉट एच टी एम एल. जर एरर आला तर एररची फाईल ऍक्सेस होईल. जर सक्सेस आला तर इंडेक्स डॉट एच टी एम एल ऍक्सेस होईल. ठीक आहे. असं या फाईलचा मिनिंग आहे. आता या फाईलमधून आपल्याला कंटेंट काय दिसणार आहे ते माहिती नाहीये, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता ह्या ज्या फाईल्स आहेत ते मी डायरेक्टली गुगलवरतून डाउनलोड केलेत. ठीक आहे. कोणत्याही डेव्हलपर कडून आपण घेतलेल्या नाहीयेत. डायरेक्टली गुगलवरतून डाउनलोड केलेत आणि त्या फाईल्स आपण अपलोड करतोय. ठीक आहे. सेव्ह चेंजेस वरती क्लिक करायचंय. चेंजेस आपले सेव्ह होतील. याच्यानंतर बघा लास्ट स्टेप कोणते आहे? ऍक्सेस अवर वेबसाईट युझिंग द वेबसाईट एंड पॉइंट URL. लास्टला बघा तिथेच तिथेच आपल्याला एक एंड पॉइंट URL भेटतोय बघा. http:// माय बकेट कोटेक, म्हणजे आपलं बकेट S3 मध्ये एक वेबसाईट आपण होस्ट केली साऊथ AP मध्ये, म्हणजे साऊथ आशिया पॅसिफिक मध्ये. ठीक आहे. Amazon AWS.com. ठीक आहे. या एंड पॉइंट URL ला कॉपी करा. त्याच्यानंतर ब्राउझरला घेऊन जा आणि इथे हिट करा. क्लिक ऑन एंटर. काय म्हणतोय बघा? फोक मी फोक यू ऑक्टेकेट सेंड मेड अ चेंजेस. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ ही वेबसाईट ऍक्सेस झालेली आहे, बट याला आपल्याला फोक करावं लागेल. ठीक आहे. डोंट वरी. आता याला बघा, ही वेबसाईट ऍक्सेस झाली तर अशी काहीतरी इमेज पण दिसायला पाहिजे, बट त्याने काय केले? त्या वेबसाईट जी बनवलेली आहे त्याला काहीतरी रेस्ट्रिक्शन्स आहेत, त्याच्यामुळे आपण ते डायरेक्टली एक इमेज बघू शकत नाही त्याची इंडेक्स डॉट एच टी एम एल मधली. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला फोर्क करावं लागेल. फोर्क म्हणजे काय? की त्याला आपल्याला क्लोन करावा लागेल. क्लोन केल्यानंतर आपण ती वेबसाईटमध्ये एक्झॅक्टली कंटेंट काय आहे तो आपण चेक करू शकतो. ठीक आहे. सो जर वेबसाईट आपण चुकीची एंटर केली, ठीक आहे. आता वेबसाईट चुकीची एंटर म्हणजे काय? याच्या पुढे मी स्लॅश देतो. जस्ट क्लिक ऑन द एंटर. तर काय करायला पाहिजे त्यानं? एक आपल्याला लाइक चुकीचं काहीतरी पेज आपल्याला शो करायला पाहिजे. ठीक आहे. आता सध्या आपल्याकडे कोणताच ऑप्शन नाही की आपल्याकडे 2 फाईल्स नाहीयेत. चुकीची म्हणजे अशी काहीतरी चुकीची केली. तर आपल्याला डायरेक्टली काय करायला पाहिजे? आय मीन सॉरी, वेबसाईट तीच पाहिजे. 1 मिनिट गाईज. परत एकदा मी ॲक्सेस करतो. हं. असा काहीतरी आपल्याला मेसेज दिसतोय. बट याच्या ठिकाणी तुम्हाला एक सक्सेस पेज दिसायला पाहिजे, राइट? जे इंडेक्स डॉट एचटीएमएल वरती जे काही लाइक फॉन्ट असेल किंवा जे काही इमेजेस असतील ते आपल्याला दिसायला पाहिजे. एकदा चेक करू. वेट गाईज. इंडेक्स डॉट एचटीएमएल मध्ये आहे काय? मे बी आपण ॲक्सेस करू शकणार नाही असं वाटतंय मला. पण आपण एकदा ट्राय करू. ओपन विथ VS कोड. हा ॲक्चुअली फ्रंट एंडचा कोड आहे. ठीक आहे. हं, हं. फोक डॉट SRC इमेज. ठीक आहे. ही इमेज आपल्याला दिसायला पाहिजे, पण ही इमेज आपल्याला अवेलेबलच नाहीये गाईज. फील फ्री टू चेंज द TXT. एक मिनिट गाईज. काहीतरी आपण चेंजेस करू याच्यामध्ये. आपण Googleकडे जाऊ. वेट. GPT आहे का आपल्याकडे? ठीक आहे. यालाच आपण एक कंटेंट देऊ. ॲक्चुअली ती वेबसाईट थोडी रिस्ट्रिक्टेड आहे, index.html. त्याच्यामुळे ते पेज आपल्याला दिसत नाहीये.
बरं एकदा ट्राय करू आपण. थोडासा पेज मधला कंटेंट चेंज करून आपण ॲक्सेस करू शकतो का एकदा ट्राय करूया. हम्म, हा इमेजेस देतोय. वेट वेट वेट. सक्सेस पेज परत आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करावं लागणार आहे. वेट. आपण त्याला सक्सेस मेसेज सांगू फक्त. ठीक आहे. आणखीन एक आपल्याकडे एक होती ना एरर शेक फाईल. त्या ज्या इमेजेस आपण बोलत होतो ना, त्या इमेजेस याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. ह्या इमेजेस बघा इनेबल आहेत आपल्यासाठी. कारण आपण डायरेक्टली ब्राउझरवरतून डाउनलोड केलंय. त्याला क्लोन करायला सांगतोय हा. त्याच्यामुळे आपण काहीतरी वेगळा काहीतरी जुगाड करू इथेच. सेव्ह करू. याला पण क्लोज करू. आता काय करावं लागेल रे? आता आपल्याला काय करावं लागेल? जे आपण फाइल्स अपलोड केलेत, त्या फाइल्स आपल्याला काय करायला लागतील? डिलीट कराव्या लागतील. वेट गाईज. ऑब्जेक्ट्स दोन्हीला सिलेक्ट करू. डिलीट. परमनंटली डिलीट. परमनंटली डिलीट. ठीक आहे. दोन्ही पण फाइल्स काय झाल्या आता? डिलीट झाल्या. लेट्स ट्राय वन मोर टाइम. आता एकच फोल्डर आहे बघा. जस्ट क्लिक ऑन अपलोड. ॲड फाइल्स. index.html. ओपन. सिलेक्ट. परमिशन. पब्लिक. अपलोड. ठीक आहे. आणखीन एक करायचं आहे. अपलोड. ॲड फाइल्स. एरर. सिलेक्ट. permission. Public access. Then upload. Okay. Now let's try. Buckets पण मे बी चेंज करावे लागतील. वेट. प्रॉपर्टीज मध्ये जाऊ. एडिट. ऑलरेडी आहे. त्याच फाईलचं नेम तर आपण चेंज नाही केलेलं. नाव लेट मी कॉपी. ठीक आहे. काय झालं बघा? सक्सेस युअर ऑपरेशन्स वॉज कम्प्लिटेड सक्सेसफुली. म्हणजे जे काही कंटेंट आपण त्या index.html मध्ये दिला, तो ऑटोमॅटिकली कंटेंट काय झाला? आपल्याला ऍक्सेस होतोय. एक काम करा. हा कंटेंट एकदा सगळेजण ट्राय करा. सगळ्यांसाठी ऍक्सेस होतोय की नाही होतोय? सक्सेस पेज येते की नाही?